अकोल्यामध्ये उन्हाचा पारा 45 डिग्री सेल्सिअसवर चालला आहे. त्या कारणाने ह्या परिसरामधील जे काही पाण्याचे स्रोत आहेत ते पूर्णपणे आटलेले आहेत. त्याकरिता या एरियामधले जे काही पक्षी आहेत ते पक्षी पाणी पिण्यासाठी त्यांना पाण्याचे स्रोत उपलब्ध नसल्या कारणानं आम्ही दरवर्षीप्रमाणे या परिसरामध्ये स्वखर्चातून निसर्गप्रेमी मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य मिळून सर्व मिळून आम्ही मातीचे भांडे विकत आणून सर्व परिसरामध्ये 3 किलोमीटर चाचोंडी रोड ह्या परिसरामध्ये आम्ही लावत असतो. कारण की पक्षी हा पर्यावरणातला महत्त्वाचा घटक आहे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हा उपक्रम अतिशय गरजेचा आहे. त्यासाठी पर्यावरण चांगलं राहण्यासाठी पक्षी हा अतिशय महत्त्वाचा पार्ट असल्या कारणानं त्यांना पाणी असणं अतिशय गरजेचं आहे. त्याकरिता हा निसर्गप्रेमी ग्रुप सदैव तत्पर असतो आणि बाकी उपक्रम आम्ही राबवत असतो. आणि माझं एक आव्हान आहे या येणाऱ्या जाणाऱ्या मंडळींना, मॉर्निंग वॉकला येणाऱ्या, की प्रत्येकाने सोबत येताना एक पाण्याची बॉटल घेऊन येणे आणि त्यात पाणी टाकावा आणि पक्ष्यांना पाणी द्यावं. आज अक्षय तृतीयेच्या दिवशी आपला निसर्गप्रेमी मॉर्निंग वॉक ग्रुप जो दरवर्षीप्रमाणे इथं पक्ष्यांसाठी पाण्याचं घरटं ज्याला म्हणतात, आपण त्याला भांडं म्हणूया, ते लावतोय. थोडक्यात आपल्या या ग्रुपचं हे जे वैशिष्ट्य होतं, या वैशिष्ट्याचं आजचं परिपालन आज आपण सुरू करतोय. बरेचसे घरटे लावलेले आहेत आणि आज सुद्धा 25 ते 30 घरटे लावण्याचा मानस आहे. घरटे लावताना सुद्धा सावलीची जागा, त्यानंतर स्टील किंवा लोखंडाच्या भांड्यामध्ये पाणी ठेवू नये, कारण मडक्यामध्ये पाणी ठेवलं ते दिवसभर थंडगार राहतं. पक्ष्यांना ते फार आवश्यक असतं. पक्ष्यांचं जे अन्न आहे, किडे, मुंग्या, ह्या सुद्धा त्या पक्ष्यांच्या सोयीनं या घरट्यांमध्ये येतात. त्यामुळे सर्वांच्या वतीनं व या निसर्गप्रेमी मॉर्निंग वॉक ग्रुपच्या वतीनं तुकारामांचा जो अभंग आहे तो परत एकदा रिपीट करतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. सर्वांनी परत एकदा प्राध्यापक डॉक्टर रवींद्र ढोरे सर यांच्या आव्हानाला प्रतिसाद द्यावा. येताना पाण्याची एक बाटली स्वतःसोबत आणावी व संध्याकाळी सकाळी जेव्हा शक्य होत असेल तेव्हा या घरट्यांमध्ये पाणी टाकावं. धन्यवाद. Bird machine. Check.